नमस्कार सर्वांना, मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. पहिले तर तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं जावं हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. तसं बघायला गेलं तर हे नवीन वर्ष चालू होऊन ऑलरेडी 15 दिवस झालेले आहे. पण ठीक आहे, प्रत्येक दिवस हा नवीन वर्षासारखाच जगायचा असतो असं मला वाटतं. तर इथे तुम्हाला दिसत असेल की मी कुठेतरी जाते. तर येस, हा अजून एक माझा ट्रॅव्हलिंग ब्लॉग मी आहे. जेव्हा मी केदारनाथ केलं तर तेव्हा ठरवलं होतं की मी 12 ज्योतिर्लिंग पूर्ण करणार आणि तिथूनच मी 12 ज्योतिर्लिंगांची जर्नी स्टार्ट केली. सगळ्यात पहिलं तर केदारनाथ आणि आता मी चालली आहे माझं दुसरं ज्योतिर्लिंग करायला, ते म्हणजे भीमाशंकर. ते पुण्यातच आहे आणि ह्या वर्षाचा हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि तो मी माझा पहिला ब्लॉग महादेवापासून मी स्टार्ट करते. महादेवाच्या आशीर्वादापासून मी स्टार्ट करते. खरं तर हर हर महादेव. तर नमस्कार सर्वांना. इंट्रोमध्ये सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो आहोत आता भीमाशंकरमध्ये. जस्ट आम्ही गाडी पार्क केली होती आणि आता आम्ही तुम्ही सरळ 2 किलोमीटर चालत भीमाशंकर म्हणजेच महादेवाचं मंदिर आहे. म्हणजे कसं आहे, काय असणार आहे, हे मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. भीमाशंकर हे एक अभयारण्य आहे आणि घनदाट जंगलाने ते वेढलेले आहे. तुम्ही इथे बघू शकतात. इथे अनेक प्रकारची झाडे, अनेक प्रकारचे प्राणी इथे बघायला मिळतात आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगात हे वसलेले आहेत. पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं, एकदम निसर्गाची चादर ओढून बसलेलं हे असं मंदिर आहे. सो मी तर खूप एक्सायटेड आहे सगळं बघायला. सो आम्ही इथून आता टॅक्सी केली आहे मंदिरापर्यंत जायला. पार्किंगपासून हे मंदिर 2 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही ते बघू शकतात. इथे फक्त झाडं आहे. खूप भारी वातावरण होतं इथलं. आम्ही आता चालत मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. 20 रुपये वाचले असते. 20 रुपये पार्किंग तिकीट. तर ही आहे कमान मंदिराची आणि इथून आम्ही जाणार आहोत खाली. तिथं बरंच काही घेतलंय महादेवासाठी. जनरली आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला पायऱ्या चढत जाव्या लागतात, पण भीमाशंकरला आल्यावर आपल्याला पायऱ्या उतराव्या लागतात. तर खाली उतरत असताना आम्हाला बरेच सारे दुकानं दिसत होती, वस्तूंची, प्रसादाची, खाण्यापिण्याची. असं खूप थंडगार वातावरण होतं हे. आणि ते बघा, छान छान क्यूट माकडं पण होती. भीती वाटत होती मोबाईल ओढता की काय. आणि हे आहे बजरंगबलीचं मंदिर आणि इथे थोडं खाली आम्ही चालत आलो आणि इथे आम्हाला रांग दिसली मंदिरात जाण्याची, तर आम्ही रांगेत उभं राहिलेलो आहोत. आणि हे बघा, हे आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग प्रवेशद्वार आणि इथूनच होती आमची रांग स्टार्ट. कथेनुसार असे म्हटले जाते की कुंभकर्णाच्या मुलाचे नाव भीम होते आणि रामायणामध्ये श्रीरामाने कुंभकर्णाचा वध केल्यानंतर भीमाने देवतांचा बदला घ्यायचे ठरवले. त्याने ब्रह्मदेवाची उपासना करून त्यांना प्रसन्न करून त्यांच्याकडनं सर्वांपेक्षा ताकदवर होण्याचे वरदान मागितले. त्या काळी कामेश्वर नावाचा एक राजा होता आणि महादेवाचा खूप मोठा भक्त होता. भीमाने राजाला महादेवाची उपासना न करण्याचं सांगितले तरी राजाने ऐकले नाही. मग भीमाने राजालाच बंदी केले. तरी राजाने कारागृहात शिवलिंग बनवून महादेवाची पूजा केली. भीमाने हे पाहून शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला, पण शिवलिंगातून स्वतः महादेव प्रकट झाले. तर महादेव आणि भीममध्ये घोर युद्ध झाले आणि भीमाचा अंत झाला. त्यानंतर देवतांनी महादेवाला तिथेच राहण्याची विनंती केली आणि असं हे याला भीमाशंकर नाव पडले. तर हर हर महादेव. आणि इथे बघा की इथे टी व्हीवर महादेवाचे पिंड दिसते. आतमध्ये शूटिंग यायला अलाउड नाही, सो तुम्ही पण इथूनच दर्शन करा. आणि अशा प्रकारे माझं इथे दर्शन झालेलं आहे आणि मी मंदिराच्या गाभाऱ्यात बसलेली आहे. तर इथं खूप थंड आणि शांत आणि काहीतरी एक वेगळीच ऊर्जा येते आहे. तर इथे मंदिराच्या बाहेर आल्यावर इथे एक श्रीरामांचं पण मंदिर आहे. तर इथे मी इथे दर्शन घ्यायला आलो आणि हा आहे मंदिराच्या पाठीमागचा परिसर. तर खूप थंडगार वातावरण होतं तिथलं आणि खूप छानही वाटत होतं तिथे.
मंदिराच्या बाहेर आल्यावर जेव्हा मी वरती चढत चढत जात होतो तर एका साईडला अशी दुकानं लागलेली होती प्रसादाची वस्तूंची वगैरे. तर मी जास्त काही म्हणजे मी घेतच नाही नेहमी, फक्त अशी शूट करत मी इथून चालली होती. आणि ते बाहेर आल्यावर बघा हे एक अभयारण्य म्हणजे जंगलाचं हे जे गेट आहे आणि इथे खूप धुकं असल्यामुळे आम्हाला इथे एंट्री बंद होती, नाहीतर आम्हाला इथे जायचं. इथे पाऊसही पडायला लागला होता थेंब थेंब. तर आम्ही इथून आता पार्किंगच्या दिशेने चाललेलो आहोत. आणि इथेच जाताना थोडंफार इथल्या शॉपमधून आम्ही खाल्लेलं चहा वगैरे घेतला आणि मग आम्ही आता पार्किंगकडे निघालो. तर थोडी गाडी पुढे गेल्यानंतर आम्हाला इथे एक कणीसवाला दिसला आणि मी तिथं गरम गरम कणीस खायला थांबलो होतो. आणि खरंच सांगते खूप भारी कणीस होतं इथलं. तर फायनली आमचं सगळं आवरलं आणि घराकडे निघालो. तर अराऊंड आम्हाला 4:45 वाजले होते. अँड तुम्ही वेदर बघा, सकाळी पण तोच होता आणि संध्याकाळ झाली तरी तसाच वेदर आहे. लिटरली खूप भारी वेदर होता हा. आम्ही रस्त्याने थांबून फोटोज वगैरे क्लिक केले. फोटोज वगैरे पण खूप छान आलेत. आणि अशा प्रकारे माझं भीमाशंकरचं दर्शन झालेलं आहे. माझं दुसरं ज्योतिर्लिंग पूर्ण झालेलं आहे. आणि महादेवाच्या कृपेने असेच सगळे ज्योतिर्लिंग पूर्ण हो हीच मी प्रार्थना करते. आणि कसा वाटला माझा हा व्हिडिओ तर नक्की मला सांगा. आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज थोडे कष्ट घ्या आणि सबस्क्राईबचं बटन क्लिक करा. सो चलो बाय, टेक केअर.